सुप्रभात मंडळी. तर मंडळी, आज आपण चाललो आहोत शूटिंगसाठी. पहाटे 5ला उठून आंघोळ पांघोळ करून मी थेट गाठले सफाळे स्टेशन. फास्ट गाडी काढल्यामुळे आपल्या गाडीला यायला थोडासा उशीर होता. वाट पाहत बसलो आणि फायनली आपली ट्रेन आली. ट्रेनमध्ये चढल्याबरोबर मला विंडो सीट मिळाली. मंडळी, अहो भाग्य माझे. सफाळे स्टेशन मागे सोडत मी कूच केली बोरिवलीच्या दिशेने. बोरिवलीला पोहोचल्याबरोबर बाहेर गार ज्यूस प्यायलो. आज मी आणि सारंग दादा एकत्र शूटिंगला जाणार होतो, कारण आमच्या दोघांचा कॉल टाइम सेम होता. वेळ असल्यामुळे तिथल्या रामाच्या मंदिरात जाऊन रामरक्षा म्हटली. रामाच्या नामाने आजच्या दिवसाची सुरुवात केली. थोड्याच वेळात सारंग दादा त्याचे पुष्पक विमान घेऊन आला आणि मला पाहून म्हणाला, गाडी रेडी आहे, बसा. जय श्रीराम म्हणत आम्ही उड्डाण केले आणि थेट गाठले आशीर्वाद बंगला. मंडळी, ओळखलत का? हो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील रणदिवे कुटुंबाचा हा आशीर्वाद बंगला. इथे आपण शूटिंग करणार आहोत. लगेच मेकअप करून तयार झालो, स्क्रिप्ट वाचली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. तर मंडळी, आज पहा शूटिंग कशा प्रकारे होते. गुलाबराव नावाच्या भूमिकेत शिरलो. विषय जरा गंभीर होत चालला होता. तो नेमका विषय काय आहे हे कळण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल घरोघरी मातीच्या चुली. रात्री पॅकअप नंतर लगेच मेकअप काढून घेतला. मी आणि सारंग दादा पुन्हा उलट्या प्रवासाला निघालो. सारंग दादाने मला तिथे सोडले जिथे मला उचलले होते. रात्री 11ची ट्रेन माझी वाट पाहत उभी होती, नंदुरबार.